खानदेश बुलंदतोफ टीव्ही न्यूज। अखेर भडगाव ते वाडे बंद, बस फेऱ्या सुरू, लेखी आश्वासनानं सुटले उपोषण। भडगाव ते वाडे मुक्कामीसह 3 बस फेऱ्या पाचोरा आगारानं दिनांक 13 पासून अचानक बंद केल्या होत्या। या बंद बस फेऱ्या तात्काळ सुरू करण्यात याव्यात यासाठी वाडे येथील नागरिक पत्रकार अशोक परदेशी यांनी भडगाव तहसील कार्यालयासमोर प्रवाशांसह दिनांक 9 रोजी सकाळपासून आमरण उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला होता। पाचोरा आगारामार्फत याच दिवशी सायंकाळची 4:45 वाजेची भडगाव ते वाडे बस फेरी सुरू करण्यात आली आहे। तसेच भडगावहून सकाळी 6 वाजता वाडे इथं नवीन वाढीव बस फेरी दिनांक 10 पासून तात्पुरती सुरू करण्यात येईल। पुढील आठवड्यानंतर सर्व बस फेऱ्या नियमित सुरू राहतील या आशयाचं लेखी पत्र पाचोरा वाहतूक निरीक्षक प्रयास पाटील यांनी सायंकाळी 8 वाजेच्या सुमारास दिल्यानं आमरण उपोषण मागे घेण्यात आले। एसटी महामंडळासह प्रशासनाचे आभार मानण्यात आले। उपोषण सोडतेवेळी एसटी महामंडळाचे कर्मचारी, पोलीस कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते। भडगाव ते वाडे दरम्यान 10 ते 12 गावातील वृद्ध मंडळी, दिव्यांग व्यक्ती, नागरिक, विद्यार्थी, प्रवाशांच्या प्रवासांसाठी हाल होत आहेत। एसटी महामंडळासह प्रशासनाला भडगाव पत्रकार व वाडे येथील रहिवासी अशोक परदेशी यांनी दिनांक 7 रोजी भडगाव ते वाडे तिघही बंद बस फेऱ्या सुरू करण्याबाबतचे निवेदन दिले। मात्र एसटी महामंडळ प्रशासनानं प्रवाशांच्या मागणीची व निवेदनाची दखल घेतली नाही। अखेर पत्रकार व वाडे येथील नागरिक अशोक परदेशी यांनी भडगाव बस स्थानक, पाचोरा आगार प्रमुख यांच्यासह पोलीस निरीक्षक प्रदीप एकशिंगे, तहसीलदार शीतल सोलाट आदी प्रशासनाला आमरण उपोषणाबाबत निवेदन देण्यात आले होते। आमरण उपोषणाला भडगाव तहसील कार्यालयासमोर दिनांक 9 रोजीपासून शनिवारी सकाळी 11:30 वाजल्यापासून सुरुवात झाली होती। सायंकाळी 8 वाजेच्या सुमारास उपोषण स्थळी एसटी महामंडळचे अधिकारी, विविध संघटना, प्रवासी नागरिकांनी भेट देऊन उपोषणाला पाठिंबा दिलाय। उपोषण स्थळी भडगाव ते वाडे दरम्यान सर्व गावातील प्रमुख पदाधिकारी, नागरिक व प्रवाशांनी भेट देऊन सहभाग घेतला। सतीश पाटील, भडगाव तालुका प्रतिनिधी। भडगाव ते वाडे मुक्कामी बस 3 बस फेऱ्या बंद असल्याने या बस फेऱ्या सुरू व्हाव्यात यासाठी आम्ही प्रवाशांसह आज आमरण उपोषण केलं। पाचोरा आगार प्रमुख व भडगाव बस स्थानक प्रमुख यांनी व प्रशासनाने आमच्या निवेदनाची व उपोषणाची दखल घेतली आणि आजपासून बंद झालेली सायंकाळची 4:45 वाजेची बस ही सुरळीत सुरू करण्यात आलेली आहे आणि सकाळी 8:30 वाजता सुटणारी भडगावची बस ही 2 दिवसांनंतर सुरू करण्यात येणार आहे आणि उद्यापासून भडगावहून 6 वाजता वाडीसाठी नवीन बस सुरू करण्यात येणार आहे। तर या बस फेऱ्या सुरू झाल्यामुळे प्रवाशांची प्रवासासाठी सोय झालेली आहे। तर बस सेवा सुरू केल्याने एस टी महामंडळाचं, प्रशासनाचं आम्ही आभार मानतो व प्रवासाची सोय झाल्याने प्रवाशांना हे सोयीचं ठरलेलं आहे हे मी सांगतो।